नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, उद्धव ठाकरे साहेबांचं एक वक्तव्य हल्ली खूप मीडियामध्ये गाजते आहे. त्याच्यात ते असं म्हणतात की मी धक्कापुरुष झालो आहे. त्यामधनं त्यांना असं अभिप्रेत आहे की माझ्या पक्षातनं इतके लोक बाहेर गेलेले आहेत, माझं सरकार गेलं आणि मला एकावर एक धक्के बसले की मी आता धक्कापुरुष झालेला आहे, असं त्यांनी विधान केलं. आणि ते बोलत असताना त्यांच्यासमोर जी काही शिवसैनिक उभे होते त्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर समाज माध्यमामध्ये त्याच्यावरती जबरदस्त त्यांच्यावरती टीका टिप्पणी होते आहे, त्यांना ट्रोल केलं जात आहे. काही जण म्हणत आहेत की त्यांना धच्या ऐवजी छ म्हणायचं होतं वगैरे. अर्थात हे फार खालच्या लेवलचं ट्रोलिंग आहे, असं होऊ नये. माननीय नेते आहेत ते आणि शिवसेनेचे एकत्रित शिवसेनेचे ते प्रमुख होते, बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत ते. पण समाज माध्यमावरती मित्रांनो जे मंडळी असतात ना, ती कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. ते त्यावेळी त्यांना ट्रोल करत असतात, इतरांनाही ट्रोल करत असतात. अगदी पंतप्रधान मोदींनाही ट्रोल केलं जातं, तर इतरांची काय कथा असो. प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसामध्ये किंवा वर्षांमध्ये उद्धव साहेबांना टोमणे बहाद्दर असंही लोकांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि अनेकदा ते टोमणे मारतात. राजकारणामध्ये बोलत असताना माणसं टोमणे मारत असतात, पण त्यांच्या बाबतीमध्ये ते एक विशेषत्वाने लोकांना जाणवलं की हे सारखे टोमणे मारत असतात. असो, मला मित्रांनो काय म्हणायचं आहे की शिवसेनेतनं उबाटामधनं आउट गोईंग अगदी परवापर्यंत होते आहे आणि आता हे चालूच राहणार आहे. याचं कारण असं, याची दोन कारणं आहेत. एकतर त्यांच्यासमोर त्यांना आव्हान कोणाचं आहे तर ते भाजपचं नाही आहे किंवा तुमच्या फडणवीसांचं नाही आहे. भले ते फडणवीसांवरती टीका करत असतात, त्याची कारणं आहेत अनेक वेगळी. असो, पण मुळात त्यांना आव्हान जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडनं आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच ऑपरेशन टायगर नावाचा एक प्रकार सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये उबाटामधनं जास्तीत जास्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळी आपल्याकडे घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न असणार आहे. जसं ऑपरेशन लोटस, तसं हे ऑपरेशन टायगर त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की येणाऱ्या किमान काही वर्ष तरी महायुतीची सत्ता महाराष्ट्रात जात नाही, एवढं निश्चित मित्रांनो. कारण शेवटी जेव्हा सत्ता येते तेव्हा ती अनेक प्रलोभनं घेऊन येते, अनेक गोष्टी घेऊन येते. त्याच्यामुळे हे जे तीन पक्ष आज सत्तेत आहेत ते काय लगेच फुटतील आणि काय होईल अशी शक्यता, सुतराम शक्यता नाही आहे. मग अशावेळी काय तुमच्या हातात राहतं? राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यायचे असतात, त्यांना त्यांचे जे काही इन्कम सोर्सेस असतात ते तुम्हाला द्यायचे असतात. नाहीतर मग कोण कशाला तुमच्यावर टिकेल? आणि आज एकनाथ शिंदेंकडे सत्ता आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे ते बरंच काही देऊ शकतात आपल्या कार्यकर्त्यांना. आणि ते देऊ शकतात म्हणूनच आउटगोईंग चाललेलं आहे उबाटामधनं, हे उद्धव ठाकरेंना बरोबर माहिती आहे. मग आता उद्धव ठाकरेंना काय मिळेल अशी शक्यता आता कुठे आहे? तर ज्या विविध महानगरपालिकांची जी आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, मुंबई महानगरपालिकेपासून, त्याच्यामध्ये जर सत्ता आली तर निश्चितपणे जी उबाट आहे तिची आर्थिक स्थिती अधिक चांगली होऊ शकेल. कार्यकर्त्यांना एक ज्याला आपण म्हणतो तो खुराक द्यावा लागतो, त्यांना आपल्याबरोबर ठेवावं लागतं. आणि ते ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. आर्थिक मार्ग तर सगळ्यात महत्त्वाचंच आहे आणि त्याचीच आज वानवा आहे त्यांच्या पक्षाकडे. त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव साहेबांनी हे असं म्हटलेलं असेल की मी धक्कापुरुष झालेलो आहे, कारण त्यांना एकावर एक धक्के बसत आहेत, एकावर एक मातब्बर नेते मंडळी त्यांना सोडून जात आहेत. आता मित्रांनो, हे झालं जी मंडळी त्यांना सोडून जात आहेत त्यांच्याबद्दल. पण त्यांना खरे धक्के कुठून बसतात असं जर तुम्ही मला विचाराल तर अनेकदा असं होतं की त्यांचे जे नेते जे सध्या त्यांच्या अगदी जवळ आहेत, हीच मंडळी आपल्या अनेक वक्तव्यांनी म्हणा किंवा वागणुकीने म्हणा त्यांना धक्के देत असतात. अगदी अंधारे मॅडम असतील, संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, अनेक मंडळी अशी आहेत की जी आपल्या एकंदरीत वक्तव्याने असेल, आपल्या करणीने असेल, त्यांना धक्के देत असतात. मग ह्या धक्क्यांबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे?
संजय राऊत रोज सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि मग त्याच्यामध्ये ते जे काही बोलतात त्याच्यामुळे अनेक नेते मंडळी जी आहेत, कार्यकर्ते आहेत, ती शिवसेनेपासून दूर जातात. तुमच्या अंधारे मॅडम अनेकदा, सध्या त्या घेत नाहीत असं म्हणायला हरकत नाही, पण त्या बऱ्याचदा हिंदू विरोधी त्यांची एक भूमिका असते आणि त्यांचे व्हिडिओ सातत्याने फिरत असतात समाज माध्यमावरती. अशा मंडळींमुळे कुठेतरी जे कोर वोटर आहेत उबाटाचे, ते दूर जातात आणि जो धक्का बसतो किंवा ही जी परिस्थिती आज त्यांच्या पक्षात आलेली आहे की त्यांना मुस्लिमांचाही अनुयाय करावा लागतोय मताकरता. आता ते चुक्याबरोबर हे मी म्हणणार नाही, पण तो करावा लागतोय उबाटाला आता. मग तो अनेक शिवसैनिकांना ते पचत नाही की बाबा हे आपल्याला मुस्लिमांचा अनुनय का करतायत. मग त्यांना ग्राउंड लेवलला बरेच प्रॉब्लेम येत असतील. हे जे असे छोटे छोटे धक्के आहेत ना मित्रांनो, ते मला वाटते जर थांबवले उद्धव साहेबांनी आणि आपल्याच पक्षामध्ये जी मंडळी त्यांना सातत्याने त्यांच्याबरोबरच म्हणजे धक्के देत असतात वारंवार, त्या मंडळींना जर एका विशिष्ट अंतरावरती ठेवून एक नवीन नेतृत्व जर त्यांनी समोर आणलं जे समजून उमजून पक्षाला पुढे नेतील, तर मला वाटतं हे धक्के त्यांना वारंवार बसणार नाहीत आणि मग धक्कापुरुष असं म्हणण्याची पाळीही त्यांच्यावर येणार नाही. आणि धक्कापुरुष म्हटल्यानंतर जे ट्रोल केलं जातं त्यांना धक्कापुरुष या शब्दावरनं किंवा त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरनं तेही होणार नाही असं मला वाटतं. अर्थात मला असं वाटतं की जेव्हा एखादा नेता काही बोलत असतो अशा तऱ्हेची भाषा, तेव्हा त्यांच्या आजूबाजूचे नेते मंडळी असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील किंवा त्यांना भाषण लिहून देणारी मंडळी असतील किंवा त्यांचं जे काही जनसंपर्क बघणारी मंडळी असतील, त्यांनी खरं तर त्यांना याची कल्पना द्यायला हवी की साहेब अशा रीतीने तुम्ही जर बोललात तर अशा अशा रीतीने तुम्हाला ट्रोल केलं जाऊ शकतं. कारण सध्या समाज माध्यम मित्रांनो एवढं स्ट्रॉंग आहे ना की लगेचच ट्रोलिंग सुरू होतं जर तुम्ही असं काही जगावेगळं बोललात ना, जसं हे बोलले धक्कापुरुष. आणि मग त्याच्यातनं फार काही साधलं जात नाहीच, पण उलट नुकसान होतं. तर अशावेळी ही जी आजूबाजूची मंडळी आहेत त्यांनी एकतर आपल्या वर्तनाने त्यांना धक्का देऊ नये उद्धव साहेबांना, आणि जे धक्का देत असतील त्यांना त्यांनी विशिष्ट अंतरावरती ठेवण्याची मला वाटते आता पाळी आलेली आहे. आणि ते जे काही बोलतात ते बोलणं, त्याचे प्रतिसाद निश्चित मीडियामध्ये आणि लोकांमध्ये उठत असतात. त्याची जाणीव ठेवून ते काय बोलतील त्याची मला वाटते आधी काहीतरी एक विचार करून त्याच्यावरती मंथन करून जर बोलले उद्धव साहेब, तर मला वाटते हे जे धक्कापुरुषमुळे जे काही ट्रोलिंग त्यांना झालं ते भविष्यात होणार नाही. एवढाच मला मुद्दा सांगायचा होता. आता इथेच थांबतो मित्रांनो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.